नमस्कार, मी मंदार फणसे. आवाज कुणाचा या निवडणूक विषयक कार्यक्रमामध्ये आपण आज आलो आहोत पुण्यामध्ये. पुणे लोकसभा निवडणुकीविषयीचा हा विशेष कार्यक्रम आहे. या विशेष कार्यक्रमामध्ये समस्त पुणेकर आपल्या सोबत आहेत आणि पुणेकर जनतेचं या कार्यक्रमामध्ये सगळ्यात पहिल्यांदा स्वागत करतो मी. आणि पुणे लोकसभेची ही जी निवडणूक आहे अनेक अर्थांनी वैशिष्ट्यपूर्ण आहे, प्रतिष्ठेची आहे आणि अत्यंत ऐतिहासिक सुद्धा आहे. याचं कारण हेच आहे की पुणे लोकसभा मतदारसंघातून आत्तापर्यंत SM जोशी असोत, नागो गोरे असोत, शंकरराव मोरे असोत की काकासाहेब गाडगीळ असोत, अशासारखे दिग्गज असे नेते या पुणे लोकसभा मतदारसंघातून आत्तापर्यंत गेले, संसद गाजवली, त्यांच्या वक्तृत्वाने त्यांनी संसद गाजवली. आणि आता यावेळेच्या निवडणुकीमध्ये जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांपैकी काही उमेदवार आपल्या सोबत आहेत. पुणे लोकसभा मतदारसंघाचे आपण ओळख करून देऊया. सगळ्यात पहिल्यांदा आपण ओळख माझ्या डाव्या साईडनी करूया. पुण्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जे उमेदवार आहेत रणजित शिरोळे ते आपल्या सोबत आहेत. पुणे पीपल्स गार्डियन तर्फे अरुण भाटिया हे आपल्या सोबत आहेत. आणि त्याचबरोबर भाजप शिवसेना युतीचे म्हणून जे उमेदवार आहेत लोकसभेचे ते पण आपल्या सोबत आहेत, अनिल शिरोळे. आणि उजवीकडनं मी पुन्हा एकदा ओळख करून देतो, विवेक वेलणकर पुणेकर नागरिकांचे प्रतिनिधी म्हणून ते आपल्या सोबत आहेत. इकडे सजग नागरिक मंचचे ते सदस्य आहेत. आणि त्याचबरोबर DS कुलकर्णी बांधकाम व्यावसायिक आणि बहुजन समाज पक्षाचे नेते आहेत आता. आणि बहुजन समाज पक्षातर्फे लोकसभेची निवडणूक लढवत आहे आपण. आणि गोपाळ तिवारी पुणे काँग्रेसचे नेते आहेत. आणि पुण्यातले जे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जे आघाडीचे उमेदवार आहेत सुरेश कलमाडी यांच्यातर्फे ते इकडे आलेले आहेत, ते त्यांचं प्रतिनिधित्व करणार आहेत. आपण त्यांनाही प्रश्न विचारणारच आहोत. चर्चा आपण सुरू करूया. चर्चेचा सगळ्यात पहिला प्रश्न मला अर्थातच गोपाळ तिवारी तुम्हाला विचारायचा आहे की आपले जे उमेदवार आहेत सुरेश कलमाडी हे इथे का आलेले नाही आहेत? काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, RPI तर्फे खासदार सुरेश कलमाडी हे पुणे शहराचे विद्यमान खासदार आहेत. प्रचाराच्या धामधुमीमध्ये त्यांचे काही पूर्वनियोजित कार्यक्रम होते. आपला निरोप कालच आले असल्यामुळे त्यांना येणं असमर्थ होतं. त्यामुळे काँग्रेसचा या निवडणुकीमध्ये तुमचा कुठल्या मुद्द्यावरती तुम्ही मतं मागणार आहे? 15व्या लोकसभेमध्ये आपण पुणे शहराचा प्रतिनिधी पाठवत आहोत. ही निवडणूक मुळात राष्ट्रीय इश्यूवर आहे. पुण्यासाठी म्हणून तुम्ही काही तुमचा विशेष अजेंडा असणार आहे? पुणे शहराचा विशेष अजेंडा आहेच. कधी नव्हे ते 50 वर्ष 60 वर्षाच्या स्वातंत्र्योत्तर काळात आजपर्यंत UPA काँग्रेस प्रणित UPA सरकारने पुणे शहराला जवाहरलाल नेहरू पुनर्निर्माण योजने माध्यमातून आणि विद्यमान खासदार सुरेश कलमाडी यांच्या प्रयत्नाने सुमारे 250-2500 कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी मिळालेला आहे विकासाकरता. आपण भाजपचे उमेदवार अनिल शिरोळे तुम्हाला प्रश्न विचारायचा, नेमका कुठला मुद्दा घेऊन तुम्ही मतदारांसमोर जाणार आहात? 2 मुद्दे आहेत. एक तर देशामध्ये आतंकवाद सुरक्षा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. देशामध्ये आपलं जे पुणे आहे त्याची सुरक्षा हा एक अत्यंत महत्त्वाचा आहे. जिवंत राहिला तर विकास कराल. त्यामुळे खासदार झाल्यानंतर तुम्हाला वाटतं की आतंकवाद हाच पुण्याचा सगळ्यात महत्त्वाचा प्राथमिकतेचा मुद्दा आहे? आतंकवाद हा संपूर्ण जगाचाच मुद्दा झालेला आहे आणि तो सगळा जग सोडवणारच आहे. आतंकवाद पुण्यावर सगळीकडे आहे. यस, त्याच्यापेक्षा आज पुण्याचा जो महत्त्वाचा मुद्दा झालेला आहे की आमच्या तरुणांचे चेहरे बारीक झालेले आहेत, त्यांच्या नोकऱ्या जाऊन राहिलेल्या आहेत, नवीन नोकऱ्या निर्माण होत नाही. 50 वर्ष जुना अजेंडा आहे. अजेंडा सांगून काही उपयोग होणार नाही. हे अजेंडाची अंमलबजावणी कोण करणार ते सांगा. तुमचा अजेंडा काय असणार आहे? तुम्ही काय घेऊन जाणार? सबसे पहिले भ्रष्टाचार को निकालो. पुन्हा एकदा रणजित, तुम्हाला तरुण उमेदवार आहेत या पुणे मतदारसंघातनं मनसेच्या तर्फे, तुम्ही तुमचा म्हणून स्वतःचा काय अजेंडा आहे? ज्या जिथे निवडणूक लढवतोय तिथल्या स्थानिक माणसाला प्राधान्य मिळालं पाहिजे हा सर्वप्रथम आमचा अजेंडा राहणार आहे. याच्या व्यतिरिक्त काही अजेंडा आहे तुम्हाला? आपण पटापट बोलूया कारण हो नक्कीच या चर्चेच्या नक्कीच झोपडपट्टी वासियांचा आहे. पुन्हा एकदा शहर विकासाचाच मुद्दा आहे. आपण पुन्हा नागरिकांकडे जाऊया. वेलणकर साहेब, नेमकं कशा प्रकारचं पुणे या राजकारणी मंडळींनी आतापर्यंत आपल्यासमोर आणून ठेवलेत? आज सगळे पुढचे प्रश्न उभे राहिलेले आहेत, ते इतके गंभीर झालेत. बेरोजगारीचा प्रश्न असेल, पब्लिक ट्रान्सपोर्ट अत्यंत होपलेस झालाय तो प्रश्न असेल, पोल्युशनचा प्रश्न असेल, ट्रॅफिकचा प्रश्न असेल, झोपडपट्टी निर्मूलनाचा प्रश्न असेल. केलेला आहे का साहेब? गेले 60 वर्ष पुण्याचा हा आजार बळावलेला आहे. हे सगळे प्रॉब्लेम झाले. इथं दूरदृष्टी असलेला एकही हरीचा लाल नाही. सगळ्या जगामध्ये 100 वर्षाचं प्लॅनिंग केलं जातं. 100 वर्षाचं. तुमचा मुद्दा सगळा पोहोचला सामान्य माणसाला, पण हे सगळे मुद्दे माहिती आहेत. पण याच मुद्द्यांवरती प्रश्न येतात. त्याच्यामुळे जर 20 फुटी गल्लीत 900 गाड्या आल्या तर पोल्युशन होईल, नाही तर काय होईल?
तुमचे रस्तेच रुंद नाही झाले तर मग तुमची BRT का उपयोग? नाही, पण त्यावेळेला तुम्ही सुद्धा बिल्डिंग बांधत होता, त्यावेळेला तुम्ही पण बांधकाम व्यवसाय त्यावेळेला होता. आजही मी बांधतो आणि मी त्यावेळेला जीवापासून ओरडतो. मी स्वतः प्रपोजल दिलेत की मित्रांनो हा प्लॅन फेकून द्या, रस्ते मोठे करा. का ऐकत तुम्ही आम्हाला नाही? building सरकार का बांधून देऊ ऐकत नका. नाही? मी एक नम्रपणे या ठिकाणी नमूद करू इच्छितो की ही निवडणूक केंद्र सरकार ठरवण्याची आहे. ही निवडणूक पुणे शहराचा नगराध्यक्ष ठरवण्याची नाही. केंद्र सरकारच्या माध्यमातून पुणे शहराचा विकास करण्याकरता सक्षम प्रतिनिधी त्या ठिकाणी आपण निवडणार आहोत आणि त्याला काही मर्यादा आहेत. त्या केंद्र सरकारचा निधी पुणे शहरात आणण्याचं त्याचं काम आहे. विकास करण्याचं ह्या इथल्या ज्या यंत्रणा आहेत, महानगरपालिकेच्या यंत्रणा आहेत, स्थानिक यंत्रणा आहेत, विधानसभेच्या या यंत्रणा पण महाराष्ट्र तुमच्याच आहेत, या शासनाच्या यंत्रणा पण तुमच्याच आहेत. माझं म्हणणं असं आहे की हा जो मुद्दा आहे, एक खासदाराचा एक निधी असतो, त्याच्यानंतर त्याचे लोकसभेमध्ये देशाचे कायदे करायचे, देशाचं संरक्षण, देशाची सुबत्ता, देशामध्ये जातीय सलोखा म्हणजे पुणे शहरात सुरक्षा आणि जातीय सलोखा राहील, ह्या सगळ्या मुद्द्यांवर हा प्रश्न आहे. ही जी निवडणूक आहे ही पूर्णपणे देशाचा विचार करणारी आहे. पुणेकर नागरिकांच्या प्रश्नांसाठी वेगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, पण त्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तुम्ही सुद्धा आहात. प्रश्नाला सुरुवातच अशी झाली की 2,500 कोटी काहीतरी आणणे. तर जे पैसे आणणं हे खासदार म्हणून लोकसभेच्या माध्यमातून आणणं हे अपेक्षित आहे, आणलं पाहिजे. कुठली योजना बनवायची असेल तर ती नीट बनवली पाहिजे. BRT आणली, त्या त्रुटी ठेवल्या. आता मेट्रो आणायचं म्हणतायत तर त्याच्यामध्ये फिजिबिलिटी रिपोर्ट नाही. त्याच्यामध्ये असं आम्हाला ऐकायला येते की स्टँडर्ड गेज का ब्रॉड गेज, म्हणजे कुठली योजना तुम्ही आणाल पण ते नीट वापरली नाही आणि त्याचे जर पैसे आपण एवढे पैसे 2,500 आणू किंवा किती आणू, ते जर नीट वापरले नाही तर ते वाया जाणार आहेत. मग एखाद्या दुसऱ्या ठिकाणचा जो तुम्हाला वाटतं ह्यांचं जे म्हणणं आहे, तुम्हाला वाटतं BRTS सारखी इथे योजना होती, बाकी योजना आणल्या होत्या, त्या कितपत यशस्वी झाल्या? अभी चर्चा हो रही थी पुणे सुधारना है या इंडिया. अब पुणे कोई नहीं सुधार पा रही, इंडिया की तरफ का क्या जाने वाले. पहले ये तो ठीक करो. एवढाच आहे आमचा मुद्दा कि हे इंडियाच्या जरा बाजूला ठेवा. पहिला पुणे सुधारो, तब हम मानेंगे कि आप इंडिया सुधार सकते हैं. पहिले पुणे निश्चित तुम्ही दादागिरी म्हणू नका. आम्ही तुमच्या गावात आमचा अधिकार आहे. आम्ही पुणेच म्हणायला लावणार आणि पुणेच म्हणायचं यांनी. हे काय दम देण्याची गोष्टी नाहीये. पुणे म्हटलं तर पुण्याची अस्मिता आहे, हे दम देण्याचा प्रश्न नाहीये. भाट्या साहेब एवढे मोठे, त्यांना दम का वाटला म्हणजे चुकीची गोष्ट आहे. पुणे म्हणायला लाज वाटते का आपल्याला? पुणे म्हणा ना, पुन्हा का म्हणता तुम्ही? किमान ज्या नागरिकांच्या भावना आहेत, भाषेचा मुद्दा आहे, अस्मितेचा मुद्दा आहे. तुम्ही ही दादागिरी नाही, हा अस्मिता आहे, अस्मितेतनं पटकन येणारा मुद्दा आहे. बाकी एक मिनट, लोग रिक्वेस्ट कर रहे हैं आपको, दादागिरी नाही करत, बिलकुल दादागिरी नाही करे तर मी पुणे बोलतो. चला पुणे 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 हा पुणे बोलतो. पुणे. हे जो त्याप्रमाणे ही प्लॅनिंग स्टेजचाच मुख्य गडबड आहे. समाविष्ट गावांचा प्लॅन व्हायला 5 वर्ष लागली. 2005 सालापासून तो प्लॅन महाराष्ट्र राज्याच्या मंत्रालयामध्ये पडून आहे. खासदार पुण्याचा काँग्रेसचा, महाराष्ट्र काँग्रेसचा, परंतु 4 वर्षात तो प्लॅन मंजूर करून आणायला सुद्धा जमलेलं नाही. आणि तिथे देवाणघेवाणीचे व्यवहार चालतात असं मोहन दारियांसारखे ज्येष्ठ नेते म्हणतात. तेव्हा जिथं प्लॅनिंगलाच आम्ही महत्त्व देत नाही, तिथं बकालपणाशिवाय दुसरं होणार काय, हाच महत्त्वाचा मुद्दा आहे इथे. बरं, एक तर जेव्हा तुम्ही म्हणता की देशाची प्रगती का शहराची प्रगती, तुम्ही देश शहर वेगळं नाही करत आहे. तुम्ही मतं मागायला जाताना नागरिक तेच आहेत, मतदार तेच आहेत, प्रश्न त्यांचे तेच आहेत. मग शहराची प्रगती ठीक आहे, प्रणाली तिथं वेगळी आहे, तिथं वेगळी यंत्रणा आहे, पण नागरिक तेच आहेत, प्रश्न तेच आहेत. गोपाळजी तुम्ही बोलायला पाहिजे, कारण BRTSच्या बाबतीत पुणेकरांमध्ये प्रचंड चीड आहे. BRTच्या बाबतीत जो मधला जो अडथळा आहे तो जर काढला आणि लाल पट्टे जर दिले आणि बस स्वतः जर तिथे जाऊ शकली लवकर, आणि जसं ॲम्ब्युलन्सच्या पुढे आलेल्या गाडीला आपण ताबडतोब बाजूला होऊन वाट देतो, तसं जर मधला अडथळा काढला आणि तिथे सेनापती बापट रोडला जसा लाल पट्टा टाकला तसा लाल पट्टा टाकला आणि BRTला जर प्राधान्य दिलं तर BRT सारखी वरदान ठरू शकते. BRTच्या योजनेनंतर महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्ष कुठे आहे आपल्याला माहिती आहे. सातत्यानं ज्यावेळेला ही चर्चा येते त्यावेळेला कलमाडी हे एक टार्गेट आहेत आपल्याला दिसतं, पण त्याच्या व्यतिरिक्तही काही मुद्दे आहेत. BRTS ही जी योजना आहे ती लादली का? BRT हा जो प्रकार आहे, हा BRT हा प्रकार पुण्याला सूट होणारा नाहीये. तुमचं या सगळ्या योजनेबद्दल तुम्हाला असं वाटलं की नागरिकांचा विचार न करता ही योजना लादली गेली? योजना मूळ योजनेचं चांगलं आहे, परंतु इम्प्लिमेंटेशन ॲज युज्युअल जेवढ्या योजना येतात तेवढं इम्प्लिमेंटेशनच फसतं आणि तसंच या योजनेचं इम्प्लिमेंटेशन पूर्ण फसलंय. पायलट प्रोजेक्ट सुद्धा 2006 पासून आज 2009 आलं तरी 3 वर्षात का होत नाही
याचं उत्तर काँग्रेस देत नाही, भाजप देत नाही, नवनिर्माण सेना कोणीच देत नाही आणि नागरिक फक्त शिव्या देत आहेत. त्यांच्या हातात दुसरं काही नाही. अर्थात मतपेटी आहे. 23 तारीख लक्षात ठेवा. तुम्हाला जे पटत नाही त्याच्या विरोधात मतदान करा, एवढंच नागरिकांना सांगणार. पुन्हा जो मगाचा विषय होता BRTSचा मुद्दा होता, मला वाटतं तुम्हाला शिरोळ साहेब मी तुमच्याकडे पण येतो. BRTतल्या त्रुटी दूर केल्या पाहिजेत, मग ती योजना राबवली पाहिजे असा मुद्दा आहे तो. गेल्या निवडणुकीत आश्वासन दिलं होतं वर्षाला 1 कोटी रोजगार निर्माण करणार. मी सांगतो, इन्फ्रास्ट्रक्चर उभा राहिल्याशिवाय, कारखानदारी उद्योगधंदे उभा राहिल्याशिवाय रोजगार निर्माण होत नाही. रोजगार म्हणणं वर्ण परमेश्वर असे नोकरीचे कॉल टाकत नाही. रोजगार निर्माण करण्याकरता विद्युत लागती, एनर्जी लागती आणि ते या ठिकाणी जेव्हा एनरॉनच्या माध्यमातून महाराष्ट्रात विद्युत निर्मिती करण्याचा प्रयत्न केला गेला तेव्हा आमच्या विरोधात असलेल्या भाजपन सेनाच्या सरकारने मोडता पाय घातला, खो घातला. इन्फ्रास्ट्रक्चर उभारण्याकरता त्यावेळेला एनरॉन समुद्रात बुडवण्याची भाषा केली गेली. त्याच्यानंतर त्याच्यामुळे जे महाराष्ट्र आपला 10-20 वर्ष मागे आला, त्यामुळे आपण एक मिनिट ऐका अनेकांनी केलेलं आहे. आतापर्यंत हे स्टेटमेंट अनेकांनी केलेलं आहे. आजही त्यामुळे आता अणुशक्ती आपण करार केलेला आहे. ह्या भारत देशात रोजगार निर्मिती, उद्योगधंदे उभे व्हावेत म्हणून विजेची गरज आहे आणि म्हणून आपण अणुशक्ती करार केलेला आहे, अणुकरार केलेला आहे. अणुकरार वीज यायला 10 वर्ष लागतील, तोपर्यंत अंधारातच राहायचं का? अणुकरार केला, त्याच्या माध्यमातून उद्योगधंदे, कारखानदारी उभे करण्याचाच प्रयत्न होणार आहे. माझं म्हणणं असं आहे की का वीज पुणे पॅटर्न यांना नाही तर थर्मलचे टाका, पण त्याच्यावर कोणीच बोलत नाहीये. खासदार म्हणून निवडून आल्यानंतर मी वचननाम्यात दिलेलं आहे की पुणे आणि पुणे परिसरासाठी 1500 मेगावॅटचा विद्युत निर्मिती केंद्र खाजगी अथवा सरकारी अथवा सहकारी माध्यमातून आम्ही पूर्ण करू. मला एकच सोपा प्रश्न आपल्या सगळ्यांना विचारायचा आहे. जो पुण्याच्या पासून ते दिल्लीपर्यंत नॅशनल लेवलपर्यंत सगळ्यांना भेडसावतो आहे, तो मुद्दा आहे तो गुन्हेगारीकरणाचा आहे. की डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यासारख्या सज्जन, सालस, बुद्धिमान पंतप्रधानांना देखील त्यांचं सरकार वाचवण्यासाठी तुरुंगातून गुन्हेगार सोडून आणावं लागलेलं होतं आणि निवडून गेल्यानंतर काय करणार आहोत याची कृपा करून आम्हाला समजेल अशा भाषेत उत्तरं द्या. निश्चित आपण सुरुवात मला वाटतं रणजितकडनं करूया, कारण कोरी पाटी आहे रणजित तुमची, तुम्ही या प्रश्नाला उत्तर द्या. आमचा पक्ष नवीन आहे. नॅशनल लेवलला आतापर्यंत आमचं अस्तित्व नव्हतं, यापुढे नक्कीच असणार आहे. तर हा जो गुन्हेगारीचा प्रश्न आहे तोच विचार करून जे कोणी आमचे आत्ता राजसाहेबांनी उमेदवार दिले आहेत ते सर्व त्यांच्या अगेन्स्ट कुठलीही एकही साधी केस नसलेले आहेत. गुन्हेगारी ही लांबच राहिली पाहिजे. कुठल्याही गुन्हेगारांना पहिल्यांदा पक्षात घेऊन मग त्यांना परत लोकांच्या दबावामुळे काढण्यात आलं, असा काही प्रकार आमच्या पक्षात झाला नाही. जोपर्यंत नियमामध्ये बदल होत नाही तोपर्यंत हे बिमारी दूर होणार नाही. अशीच आमची भूमिका आहे. गुन्हा अर्थात राजकीय कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल होणं म्हणजे पॉलिटिकल आंदोलनं केल्यानंतर ते गुन्हे असले तर ते चालू राहतात, पण तो काही गुन्हा नाही. परंतु गुन्हा सिद्ध झाल्यानंतर कुठलाही गुन्हा क्रिमिनल ज्याला आपण गुन्हेगार म्हणतो तो सिद्ध झाल्यानंतर त्याला आपण पक्षात घेऊ नये किंवा आपण घेतही नाही. आत्ता जे काही लोकसभेत जे काही खासदार निवडून आलेले होते ते काही काँग्रेसचेच होते असं नाही, विविध पक्षातले होते इतरही. त्यांना ते जेलमध्ये होते, त्यांनी येऊन तिथे मतदान केलं. अणुकराराविषयी ज्यांना ज्यांना त्या ठिकाणी पाठिंबा द्यायचा होता आणि ज्यांचं खासदारकीचं पद घटनेने अस्तित्वात होतं त्यांचा तो अधिकार होता, म्हणून त्यामुळे ते तिथे आले. की त्यांना कुठल्या पक्षाने किंवा आम्ही त्यांना मान्यता दिली आणि त्याचं समर्थन केलं असा मुद्दा नाहीये. तुम्हाला समर्थन का दिलं? कारण अणुकराराचा तो मुद्दा होता आणि अणुकराराकरता ते आला होता. तो काही विश्वासदर्शक ठराव दिला नव्हता काँग्रेसने, तो अणुकराराच्या बाबतीतचा ठराव होता. एक लक्षात घेतलं पाहिजे, पुणे शहर आहे, पुणे शहराच्या विकासाच्या अनेक प्रश्न आहेत, अनेक प्रश्नांसारखीच अनेक उत्तरं सुद्धा आहेत. अनेक तज्ज्ञ या शहरात आहेत, अनेक मान्यवर, अनेक अतिशय नावाजलेली लोक या शहरामध्ये आहेत. या सगळ्या लोकांनी, या पुणेकर नागरिकांनी 23 तारखेला मोठ्या प्रमाणावर मतदान करावं एवढंच आपण आवाहन करू शकतो. आवाज कुणाचा मध्ये आपण इथेच थांबूया. धन्यवाद.